तर मित्रांनो, माझ्या एका चुकीमुळे मी रात्रीच्या वेळी एका सुमसान रेल्वे स्टेशनवरती फसून राहिलो. ती चूक कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण मरकापूर रोडवरून म्हणजे आपण श्रीशैल्यमवरून मरकापूर रोडला आलोय. मरकापूर रोडवरून पिठापुरमला जातोय. तर हा प्रवास कसा होतो चला तर मी तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही आपली ट्रेन आहे, बघू शकता. शालिमार वास्को द गामा म्हणजे गोव्यावरून आली. आणि या ट्रेनने आपला नंबर आला आहे S9 मध्ये. तर आपण आतमध्ये जातोय आणि आपला 37 आणि 38 सीट नंबर आहे. आतमध्ये जाऊन बसतो आणि तुम्हाला ट्रेन जर्नी रात्री तर काय दिसणार नाही कारण अंधार आहे पूर्ण. तर आपण भेटू आता मॉर्निंगला. तर मित्रांनो, आपण भेटणार तर सकाळीच होतो, पण विषय असा झालाय म्हणजे ते आमचं नशीब असं जेठालालसारखं, जेठालालपेक्षा पण बेकार नशीब झालेलं आहे. कारण कसं झालंय, ही जी एक्सप्रेस होती ही वास्को द गामा एक्सप्रेस होती. मी तुम्हाला वाचून पण दाखवलं होतं पण माझ्या बुद्धीमध्ये म्हणजे क्लिक झालं नाही. वास्को द गामा एक्सप्रेस होती, विजयवाडालाच जाणारी होती. आणि आमचं S9 तुम्हाला जसं सांगितलं होतं 37-38 होतं. आणि आता आमची जी गाडी बुकिंग झालेली आहे ती हुबळी आहे. हुबळी ती जाणार आहे विजयवाडाला. मग आम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो आणि जाऊन त्यांनाच म्हणतोय, ओटा आमची जागा आहे, आम्हाला झोपू द्या. ते म्हणले, हमारा बुकिंग आहे भाई, आप गलत ट्रेन में चढ़ गए हो, आपका ट्रेन नंबर क्या आहे दिखाओ. मग त्यांनी ट्रेन नंबर बघितली 17226. मग हे 18 काय तर नंबर सांगितले त्यांनी आणि खरंच तेच निघालं. मी म्हणलं आयला, म्हणजे ते म्हणतात ना, एक क्षणामध्ये सपना तुट गया. तसा सीन झाला आमच्यासोबत. आता जाणार थोडंसं दोन घंटे तर कमीत कमी झोपणार असं डोसक्यात होतं. पण नाही, ते देवाला कसं ते काय ना काय असतं ना पाठीमागे, तू कसं झोपतो बघतो ना मी, असं काम आहे. ते आता कोणतं 2 कोंडा म्हण, 2 कोंडा का 3 कोंडा, हे बघू शकता. 2 कोंडा रेल्वे स्टेशनवरती आता आपण थांबलेलो आहे. आता आपल्या येणाऱ्या ट्रेनची वाट बघतोय. आता तीच आहे का नाही पहिलं वाचून नंबर प्रॉपर बघून TCला विचारून मग बसणार आहे बॉस. आणि 1 मिनिटाचा टायमिंग आहे. खतरनाक पद्धतीनं म्हणजे आमच्यासोबत थ्रिल चालू आहे. आता येणार आहे ट्रेन, आता कुठे येणार आहे ते पण माहित नाही. हे 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे, पलीकडे 2 नंबर आहे. 1 मिनिटाचा टाइम आहे फक्त. 1 मिनिटात जर त्या ट्रेनमध्ये बसलो तर ठीक, नाही तर मग सरळ इथं कुठं रात्रून घालून झोपणार आहे. आणि मग उद्या बघू आपलं उद्याचं काय कार्यक्रम आहे ते. मित्रांनो, आपली ट्रेन रात्री 12:30ला आली आणि नंतर आपण ट्रेनमध्ये बसलो आणि झोपून गेलो. आणि रात्री अंधारा पण असल्यामुळे मी तुम्हाला ट्रेन मधलं काय दाखवू शकलो नाही. सकाळचे वाजलेले आहेत 8:30. ज्या नगरीमध्ये लोक यायला तरसतात, ज्या नगरीचं दर्शन घ्यायला लोक तरसतात, त्या नगरीमध्ये मी आज दुसऱ्यांदा आलोय. त्या नगरीचं नाव आहे पिठापुरम. आणि माझं भाग्य आहे की मी पिठापुरमला आलोय आणि तुमचंही भाग्य आहे. मी तुम्हाला रील मार्फत आणि फुल व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दर्शन घडवतोय. तर पिठापुरमच्या सर्व येणाऱ्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.